देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आलेला आहे। सरोज अहिरे आत्ता आपल्या सोबत आहे। ताई, अभिनंदन सर्वात आधी तुमचं। मागच्या वेळेसच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती, यावेळेसच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे, काय आव्हानं वाटतात? नक्कीच मागच्या वेळची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली होती। अँटी इन्कम्पन्सी प्लस मी 3 वर्ष केलेली मेहनत, मी महानगरपालिकेत कामं दाखवलेली होती जनतेला की मी हे करू शकते। त्यावेळेस मला झालेला त्रास, ह्या सर्व वातावरणामध्ये मायबाप जनतेने मला विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी निवडून दिलं। पण ह्यावेळेची जी निवडणूक आहे ही नक्कीच, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक होता, आता 2 भाग झालेले आहे। माननीय पवार साहेब महाविकास आघाडीत आहेत, आम्ही महायुतीत आहोत माननीय दादांच्या माध्यमातून। परंतु सर्व जनता जाणते आहे की मी काही हा निर्णय घेतलेला कशासाठी आहे आणि तो निर्णय घेतल्यानंतर मतदारसंघाचा काय फायदा झालेला आहे, किती विकास कामं मिळालेली आहेत, किती प्रश्न ही सोडवली गेलेले आहेत की शेवटी सत्तेशिवाय शहाणपण नसतं। म्हणजे मी आपल्याला मनमोकळेपणाने हे सांगू इच्छिते की मी पहिल्यांदाच आमदार झाले। माझं राजकारणातही 2017 मध्ये पहिलं पाऊल होतं, परंतु राजकारणातले सर्वच चढ उतार म्हणजे कधी न एकत्र येणारी राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून, कधी न एकत्र येणारी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून, तेही रंग पाहिले। त्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय, सेपरेट झालेली शिवसेना, हेही मी माझ्याच काळात बघितलं। कोरोनाचा काळ, कधी ही एवढी मोठी महामारी ही गेल्या 100-150 वर्षात नव्हती, तोही काळ मी अनुभवला। महाविकास आघाडी विरोधी पक्षात बसल्यानंतर 1 वर्ष मतदारसंघाचं झालेलं नुकसान तेही बघितलं आणि 2 भागांमध्ये विभागली गेलेली राष्ट्रवादी घरचाच पक्ष, हेही सगळे संकट बघितल्यानंतर विकासासोबत जाण्यासाठीचा जो काही निर्णय मी घेतलेला आहे त्याला जनता नक्कीच माझ्यासोबत आहे। नक्कीच, पण एकेकाळी म्हणजे राष्ट्रवादी ज्यावेळेस एक संघ होती त्यावेळेस शरद पवारांच्या आपण अत्यंत निकटवर्तीय समजल्या जात होत्या, अगदी मानसकन्या म्हणून आपल्याकडे पाहिलं जात होतं। त्या शरद पवारांना सोडून आपण अजित पवारांसोबत गेलात, कुठेतरी आता या गोष्टीचं हे वाटतंय आपल्याला की आपण मोठ्या शरद पवारांसोबत राहायला पाहिजे किंवा त्यांचा आशीर्वाद तरी आपल्याला हवा? शेवटी जो काही निर्णय मी घेतला, मी काही त्वरित 2 जुलैला जरी दादांचा शपथविधी झाला मी तिथे उपस्थित होते, परंतु 4 जुलैला माझ्या हाताची सर्जरी ही फिक्स होती, मला तेव्हा यावंच लागलं होतं। आपण सर्व साक्षीदार आहात। माझी मानसिक परिस्थिती त्यावेळेसही खूप डिस्टर्ब होते मी, कारण जेव्हा एखाद्याचं घर फुटतं, हा परिवार आहे माझा, कारण पवार कुटुंबाने जो काही प्रेम दिलेलं आहे, मग ते साहेब असो, दादा असो, ताई असो, जयंत पाटील साहेब असो, सर्वच जे मला प्रेम दिलं होतं ते मला कधी मिळालेलं नव्हतं। परंतु मी हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या सर्वांना सांगितलं होतं, पत्रकार बांधवांना, की मी सगळ्यांशी चर्चा करून माझा निर्णय जाहीर करेल। मी 12 दिवस हॉस्पिटलला होते आणि 12 दिवसामध्ये दिवस रात्र 12-12, 1-1 वाजेपर्यंत मतदारसंघातले लोक भेटायला येत होते। सर्वांशी मी चर्चा केली आणि सर्वांनी एकमुखाने हेच सांगितलं की ताई, आपला मतदारसंघ गेल्या 30 वर्षांमध्ये विकास कामांपासून वंचित राहिलेला आहे। रस्ते असेल, पाणी असेल, गटर असेल, अनेक प्रश्न आहेत। ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सत्तेत जावं लागेल आणि तुम्हाला दादांना पाठिंबा द्यावा लागेल। म्हणून माझा संपूर्ण मतदारसंघ 15 जुलैला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाशिक रोडच्या पुतळ्यावर तिथे आलेले होते सर्वजण, आणि जाहीररित्या मतदारसंघाच्या वतीने मी पाठिंबा दादांना दिलेला आहे। नक्कीच, पण आज निवडणुकीला सामोरं जात असताना मागच्या वेळी शरद पवारांचा आशीर्वाद होता, आता त्यांच्या आशीर्वादाची पुन्हा एकदा गरज वाटते? हे बघा, मी आशीर्वाद त्यांचा मागितलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत असेल याची खात्री आहे, कारण परिवारामध्ये चढ उतार हे चालू असतात। भविष्य आपण पाहिलेलं नाहीये, कदाचित आम्ही एकत्र येऊ हीच देवाला प्रार्थना आहे, कारण कोणाचंही घर फुटलेला हे कोणालाही चालत नाही। आम्ही जो काही अंतर थोडंफार झालेलं आहे, राजकीय अंतर, मनांमध्ये आमचे अंतर नाहीये, जो काही राजकीय अंतर आहे, भविष्यात देवाला प्रार्थना करते की ते अंतरही दूर व्हावं आणि आम्ही पुन्हा सगळे एकत्र यावे, हीच प्रार्थना आहे। आपण ही प्रार्थना करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून देखील या ठिकाणी आपल्या विरोधात उमेदवार देण्याची, तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे। शेवटी पक्ष जेव्हा वेगळे झालेले आहेत अधिकृतरित्या, तेव्हा साहजिक आहेत समोरून उमेदवार येणार आहे। मग ते शरद पवार साहेबांकडून जरी नसेल तरी शिवसेना देणार आहे, काँग्रेस देणार आहे,
मित्रपक्षातलेही काही उमेदवार देऊ शकले असते, परंतु हा राजकीय पेच आहे. आज मला उमेदवारी दादांनी दिलेली आहे, ती उमेदवारी पुढे नेऊन त्याचं विधानसभा सदस्यामध्ये रूपांतर करण्यासाठी मी सज्ज आहे. माझं संपूर्ण जे काही देवळाली मतदारसंघातला पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत, माझे समर्थक आहेत, ते आज सज्ज झालेले आहेत. यावेळी या निवडणुकीला शरद पवार जरी सोबत नसले तरी त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि भविष्यात कदाचित हे जे घर तुटलेलं आहे ते पुन्हा एकत्र येईल अशा पद्धतीचा विश्वास सरोज आहिरे यांनी व्यक्त केला. आणि त्यामुळे आता निवडणुकीला सामोरं जात असताना केलेली विकास कामं आणि शरद पवारांची साथ का सोडली याचं सगळ्यांचं गणित मांडून ते या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यामुळे आता मतदार राजा त्यांच्या या सगळ्या आवाहनानंतर त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतो आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.